ध्येय गाठण्यासाठी दत्तगुरूंचे हे प्रभावी मार्गदर्शन नक्की ऐका. तुमचे आयुष्य बदलेल. दत्तगुरू नेहमी सांगतात की कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी स्वतःवर आणि परमेश्वरावर अतूट श्रद्धा असली पाहिजे. तुमच्या मनात शंका असेल तर ध्येय गाठण्याचा मार्ग अधिक कठीण आणि आव्हानात्मक बनतो. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने पुढे पाऊल टाकता तेव्हा निसर्ग देखील तुम्हाला साथ देण्यासाठी धावून येतो. कठीण प्रसंगात डगमगून न जाता भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर दृढ विश्वास ठेवा. तुमची हीच अढळ श्रद्धा तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र आणि कवच बनेल. केवळ ध्येय निश्चित करून चालत नाही, तर त्यासाठी प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. दत्तगुरूंचे विचार आपल्याला शिकवतात की कर्माशिवाय मिळवलेले फळ कधीही चिरकाल टिकत नाही. तुम्ही करत असलेल्या कामात तुमची 100% ऊर्जा, प्रामाणिकपणा आणि समर्पण असायला हवे. फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य पार पाडत राहणे हाच खऱ्या यशाचा आणि प्रगतीचा मूळ मंत्र आहे. तुमचे आजचे अथक परिश्रम आणि प्रामाणिक कर्म उद्या तुमच्या उज्ज्वल भविष्याची आणि यशाची भक्कम पायाभरणी करतील. मोठे ध्येय साध्य करताना अनेकदा अपयश येते. अशा वेळी संयम न गमावता धैर्याने उभे राहणे अत्यंत गरजेचे असते. दत्तगुरूंच्या शिकवणीनुसार यश एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करत राहण्याची आणि वाट पाहण्याची तयारी असावी लागते. संकटेही तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर अधिक सक्षम आणि कणखर बनवण्यासाठी तुमच्या आयुष्यात येत असतात. त्यामुळे प्रत्येक अपयशातून योग्य तो धडा घ्या आणि नव्या जोमाने, सकारात्मक दृष्टिकोनाने पुन्हा एकदा आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू करा. तुमचा हाच संयम आणि तुमच्या प्रयत्नांमधील सातत्य तुम्हाला हमखास यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवेल. मनुष्याच्या प्रगतीमधील सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याच्या मनात दडलेला खोटा अहंकार आणि गर्व असतो. दत्तगुरू नेहमी उपदेश करतात की यश मिळाल्यावर पाय कायम जमिनीवर असावेत आणि मनात नेहमी नम्रता असावी. अहंकारामुळे माणसाची नवीन शिकण्याची वृत्ती नष्ट होते आणि तो स्वतःच्याच चुकीच्या विचारांच्या जाळ्यात अडकून पडतो. त्यामुळे नेहमी कृतज्ञ राहा, इतरांचा आदर करा आणि प्रत्येकाकडून काहीतरी नवीन व चांगले शिकण्याची वृत्ती अंगी बाळगा. जेव्हा तुम्ही अहंकार सोडून नम्रतेने मार्गक्रमण करता तेव्हा दत्तगुरूंची असीम कृपा आणि आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहतात. तुमच्या विचारांमध्येच तुमचे संपूर्ण भविष्य घडवण्याची किंवा बिघडवण्याची प्रचंड मोठी ताकद दडलेली असते. दत्तगुरूंच्या मार्गदर्शनानुसार नेहमी सकारात्मक विचार करा, कारण नकारात्मकता तुमची ऊर्जा आणि उत्साह नष्ट करते. संकट कितीही मोठे असले तरी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आणि उपाय शोधणारा असला पाहिजे. चांगल्या विचारांमुळे मनाला एक अनोखी शांती मिळते आणि योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धी अधिक प्रगल्भ होते. तुमचा हाच सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या आजूबाजूला एक चांगले वलय निर्माण करतो आणि यशाचे बंद दरवाजे उघडतो. आयुष्यात गेलेली वेळ आणि बोललेले शब्द कधीही परत येत नाहीत. त्यामुळे वेळेचे महत्त्व ओळखणे खूप गरजेचे आहे. दत्तगुरूंच्या मते जो मनुष्य वेळेचा आदर करतो, काळ नेहमी त्याचा सन्मान करतो आणि त्याला यशाकडे नेतो. आजचे महत्त्वाचे काम उद्यावर ढकलण्याची सवय ही तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठी धोंड ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा योग्य आणि सकारात्मक वापर करा. आळस झटकून कामाला लागा आणि आपले ध्येय गाठा. वेळेचे अचूक नियोजन आणि शिस्तबद्ध जीवनशैली तुम्हाला तुमच्या ठरवलेल्या मुक्कामापर्यंत अत्यंत वेगाने पोहोचण्यास मदत करेल. ध्येय गाठण्यासाठी तुमच्या कामात आणि विचारांमध्ये अर्जुनाच्या बाणासारखी अचूक एकाग्रता असणे अतिशय आवश्यक आहे. आजूबाजूच्या अनेक गोष्टी तुमचे लक्ष विचलित करण्याचा सतत प्रयत्न करतील, पण तुम्ही तुमच्या मार्गावरून भरकटू नका. दत्तगुरूंची भक्ती आणि नामस्मरण
मनाला स्थिर ठेवण्यासाठी आणि कामातील फोकस वाढवण्यासाठी खूप मदत करते. जेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त तुमच्या ध्येयावर असते, तेव्हा यशाची शक्यता कित्येक पटींनी वाढते. विचलित न होता एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास कितीही अवघड वाटणारे काम अत्यंत सोपे आणि साध्य होते. आयुष्य म्हटले की त्यात सुख दुःख आणि संकटे येणारच. त्यांचा सामना धीराने आणि हसतमुखाने करायला हवा. दत्तगुरू नेहमी भक्तांना संकटांना न घाबरता धैर्याने सामोरे जाण्याची ताकद आणि अनोखी प्रेरणा देत असतात. प्रत्येक संकट हे तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी आणि तुमची आंतरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी आलेले असते. त्यामुळे रडत बसण्यापेक्षा त्या संकटावर मात करण्यासाठी काय करता येईल याचा शांत डोक्याने आणि हुशारीने विचार करा. संकटाच्या छातीवर पाय देऊन उभे राहण्याची तुमची हीच जिद्द तुम्हाला एक दिवस नक्कीच महान यशाचा धनी बनवेल. कोणतेही यश मिळवताना तुमचा मार्ग हा नेहमी प्रामाणिकपणाचा, सत्याचा आणि नैतिक मूल्यांवर आधारित असायला हवा. चुकीच्या मार्गाने किंवा इतरांचे नुकसान करून मिळवलेले यश कधीही समाधान आणि मानसिक शांती देऊ शकत नाही. दत्तगुरूंच्या दरबारात प्रामाणिकपणाला सर्वोच्च स्थान आहे आणि अशाच व्यक्तींना त्यांचे खरे आशीर्वाद मिळतात. तुमची नैतिकता आणि सचोटी हीच समाजात तुमची खरी ओळख निर्माण करते आणि लोकांचा तुमच्यावर आयुष्यभर विश्वास बसतो. सत्याच्या मार्गावर चालताना थोडे कष्ट नक्कीच पडतील, पण त्याचे अंतिम फळ हे नेहमी गोड, चिरंतन आणि अभिमानास्पद असते. स्वतःच्या ध्येयासोबतच समाजाप्रती आणि निसर्गाप्रती आपली काहीतरी मोठी जबाबदारी आहे याचे भान नेहमी ठेवले पाहिजे. निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि भुकेल्यांना दिलेले अन्न हे थेट दत्तगुरूंच्या चरणी रुजू होते आणि पुण्य लाभते. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल परमेश्वराचे, तुमच्या आईवडिलांचे आणि दत्तगुरूंचे नेहमी मनापासून आभार माना. कृतज्ञतेची भावना तुमच्या मनात जेवढी जास्त असेल तेवढी जास्त भरभराट आणि सुख शांती तुमच्या आयुष्यात निश्चितपणे येईल. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून तुम्ही तुमचे जीवन अधिक अर्थपूर्ण, यशस्वी आणि खऱ्या अर्थाने दत्तगुरुमय बनवू शकता. तुमच्या शरीरात आणि मनात अफाट आंतरिक ऊर्जा असते, जी योग्य दिशेने वळवल्यास मोठे चमत्कार घडू शकतात. दत्तगुरूंच्या मार्गदर्शनानुसार विनाकारण वादविवाद करण्यात किंवा निरुपयोगी गोष्टींमध्ये आपली ऊर्जा कधीही वाया घालवू नका. जेव्हा तुम्ही तुमची संपूर्ण मानसिक आणि शारीरिक ऊर्जा केवळ आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी वापरता, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होतात. ध्यान, योग, नामस्मरण आणि आत्मपरीक्षण याद्वारे तुमची हीच सुप्त ऊर्जा जागृत करून तिला योग्य मार्ग दाखवणे हे यशाची गुरुकिल्ली आहे. ही एकाग्र ऊर्जाच तुम्हाला तुमच्या प्रत्येक संकटावर मात करून विजयापर्यंत नेण्यास सक्षम ठरते. भूतकाळातील चुकांचा भार किंवा भविष्याची अनावश्यक चिंता माणसाला नेहमी वर्तमान काळात जगण्यापासून रोखून धरत असते. दत्तगुरू नेहमी शिकवतात की गतकाळ बदलता येत नाही आणि भविष्यकाळ कोणीही पाहिला नाही. त्यामुळे हातात फक्त वर्तमान काळ आहे. तुम्ही तुमचा आजचा प्रत्येक क्षण किती चांगला जगता आणि त्यात किती 100% योगदान देता यावरच तुमचे भविष्य अवलंबून असते. भूतकाळात रमणे किंवा भविष्याची भीती बाळगणे सोडून देऊन केवळ आजच्या दिवसावर आपले लक्ष केंद्रित करा. वर्तमान काळाचा पुरेपूर आणि आनंदाने सदुपयोग केल्यास तुमचे येणारे उद्याचे प्रत्येक पाऊल आपोआप यशस्वी आणि सुखाचे होईल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः.